धमकीनंतर मनसे नेते प्रकाश महाजनांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत आणि राणेंसोबतच्या वादानंतर महाजनांच्या घरी पोलीस दाखल झाल्याची दृश्य आपण पाहतोय। नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांचे मला धमकींचे कॉल आल्याचं वक्तव्य महाजन यांनी केलेलं होतं आणि मी डोक्याला कफन बांधलाय, मला कुणालाही मी घाबरत नाही असं सुद्धा वक्तव्य यावेळी महाजन यांनी केलंय आणि त्यांच्या घरी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत। दृश्य पाहतोय संभाजीनगरमध्ये। प्रकाश महाजन काही प्रतिक्रिया देतात का याकडे सुद्धा लक्ष असेल। धमकी दिली गेली आणि त्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत। दृश्य आपण पाहतोय क्रांती चौकामधून, छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये सध्या प्रकाश माझ्या घराचा बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल सुंदरीच्या मागे ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्याला मी घराचा पत्ता सांगितलेला आहे। कारण मला ज्या पद्धतीची अरे भूम खाली घ्या रे नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला। मी प्रकाश महाजन आहे। अरे भूम खाली घ्या रे। येतो का कुठे येऊ सांगा। मी काय धमक्या देतात, काय कार्यकर्त्याला सांगून मला खाली घ्या रे, धमक्या देतात? उभा आहे सांगा तुम्ही। मी खाली घ्या ना जरा। तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात, असं धमक्या देतो तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावी? मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातला। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। दोन्ही भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला? कारण मी खरं बोललो, त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आला। जाणार घरी फक्त सांगितलं काहीच भूमिका नाही। ते मला धमकी दिली, तुम्ही वाट बघतो काय करतो। माझा लढा हे पहा, राज ठाकरे माझे नेते आहेत। असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य। जो कोणी राजसाहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत उत्तर देईल। तुम्ही राजसाहेबांवर टीका करू नका, मी तुमच्यावर टीका करणार। धमकी अशी आहे काका, त्यात ते म्हणाले की तुम्ही परत असं बोलाल तर उलट्या करायला होऊ। तुम्ही तर आत्ताच आला, रोज बोलताय। तयारी ना माझी, पण ते नंतर म्हणले होते ना, आज ते काहीच करणार नव्हते तुम्हाला त्या धमकीनुसार। नाही ना त्याचा अर्थ तो होता। पुढची धमकी दिली हो म्हणजे काय, ह्याचा अर्थ काय? पुढची धमकी म्हणजे पुन्हा काही केलं नाही, पुन्हा काय केलं म्हणजे काय? तू धमक्या देतो का मला? मला सांगा, तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात? माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही? महाकुंभावरून, पाण्यावरून? अहो, तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव, नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे। बाबा, मोठ्या माणसाला आहोजाव बोललं पाहिजे। नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात, चला माझ्यासाठी सभेला। मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली, नारायण राणे साहेब आपण होता। अहो, माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय। काका कुठं फिसकटलं? एवढं मैत्रीचे संबंध होते, कुठं फिसकटलं राणेंसोबत? मला माहिती बाबा कुठं फिसकटलं, त्यांच्याच मनात काय पाप आलं मला माहित नाही। बरं, ते नारायण राणे म्हणजे ते तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं, आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही, तुम्ही कुठे जाणार आहात का? कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी, त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं, बाबा ती या म्हणले तर जातो। या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं